गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा या संस्कृत वचनातून भारतीय संस्कृतीतील गुरूंचे सर्वोच्च स्थान अधोरेखित होते। गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नव्हे, तर अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्राचीन गुरुकुल परंपरेपासून आजच्या डिजिटल शिक्षण व्यवस्थेपर्यंतच्या गुरुतत्वाचा प्रवास नव्याने समजून घेण्याची गरज आहे। महाभारतातील एकलव्य हा गुरुभक्तीचा सर्वोच्च आदर्श मानला जातो। घराणेशाही हेरील असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले नाही। मात्र निराश न होता एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवून त्यालाच गुरु मानले आणि अथक सरावातून धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले। गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी त्याचा उजवा अंगठा मागितल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो अर्पण केला। त्याग, निष्ठा आणि गुरुभक्तीचे हे उदाहरण आजही भारतीय संस्कृतीत अजरामर आहे। तथापि एकलव्याचा प्रसंग समजला काही मूलभूत प्रश्नही विचारायला भाग पाडतो। शिक्षणाचा अधिकार सर्वांना समान होता का? ज्ञानावर काही मोजक्याच घटकांचे वर्चस्व होते का? आज शिक्षण सर्वांसाठी खुले झाले असले तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समान संधी हा विषय अजूनही महत्त्वाचा आहे। प्राचीन गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हते, ते जीवन मूल्यांचे विद्यापीठ होते। शिस्त, संयम, सेवा, त्याग, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम आणि चारित्र्य संवर्धन यावर भर दिला जात होता। गुरु विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवत असे। त्यामुळे गुरु शिष्य नातं हे विश्वास, आदर आणि संस्कारावर उभे होते। आजच्या डिजिटल युगात शिक्षणाचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे। मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन वर्ग, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ज्ञानाची दारे प्रत्येकासाठी खुली झाली आहेत। विद्यार्थ्यांना जगभरातील माहिती काही क्षणात उपलब्ध होत आहे। मात्र माहितीच्या या महासागरात योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरुची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे। शिक्षण क्षेत्रात वाढलेले व्यापारीकरण, गुणवत्तेच्या स्पर्धेत वाढलेले दडपण, करिअरची धावपळ आणि गुरु शिष्य नात्यातील कमी होत चाललेला भावनिक संवाद ही आजची मोठी आव्हाने आहेत। अशा काळात विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत यशस्वी करणे नव्हे, तर जबाबदार, संवेदनशील आणि मूलनिष्ठ नागरिक घडविण्याची जबाबदारी गुरूंवर आहे। गुरुपौर्णिमा हा केवळ गुरूंना पुष्पहार अर्पण करण्याचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आई वडील, शिक्षक, समाज, निसर्ग आणि जगातील प्रत्येक अनुभव हा माणसाचा गुरु आहे। एकलव्याची निष्ठा, गुरुकुल परंपरेतील संस्कार आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद यांचा सुंदर समन्वय साधणे ही आजच्या समाजाची खरी गरज आहे। कारण ज्ञान माणसाला यशस्वी बनवते, पण संस्कार माणसाला महान बनवतात। आणि हे संस्कार देणारा गुरुच खऱ्या अर्थाने व्यक्ती घडवतो, समाज घडवतो आणि राष्ट्र निर्मितीचा पाया मजबूत करतो। गुरुपौर्णिमेचा खरा संदेश ही हाच आहे।